हॅलो मित्रांनो, आज आपण बघू एक नवीन इंडिकेटर. त्याचं आपण आज सुरुवात करूया. आजपासून आपण बरेच काही इंडिकेटर शिकणार आहोत. त्यातलं आज मी पहिलं इंडिकेटर घेतो आहे RSI इंडिकेटर, जे की एक मोमेंटम इंडिकेटर आहे. ते तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. थोडी थेरी समजून घ्या. RSIचं लॉंग फॉर्म होतो रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. ठीक आहे. हा एक मोमेंटम इंडिकेटर आहे. मोमेंटम इंडिकेटरचा अर्थ होतो की त्याच्यामध्ये स्पीड आणि इंटेन्सिटी या दोन्ही आहेत. म्हणजे एखाद्या शेअरची प्राईज जेव्हा वर जाते, एखाद्या शेअरची प्राईज 50 आहे, 50वरून 60 जाते, 70 जाते, कालांतराने ती वाढत जाते. परंतु त्याचा स्पीड किती आहे आणि त्या स्पीडची इंटेन्सिटी किती आहे, ही दोन्ही गोष्टी ज्यावेळेस त्यामध्ये असतात त्यावेळेस त्याचा RSI जास्त असतो. म्हणजे तो एक मोमेंटम इंडिकेटर आहे. मी तुम्हाला ते ग्राफवरती एक्सप्लेन करतो. हे मी तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू टर्मिनल आहे. हे मी मागच्या व्हिडिओमध्ये समजून सांगितलं होतं. एकदा तो व्हिडिओ तुम्ही चेक करा. ओके, ठीक आहे. आता इंडिकेटर आपल्याला लावायचं कसं, तर हे जे टॉपचे जे काही पॅनल्स आहेत त्याच्यामध्ये इथं एक ऑप्शन येतो इंडिकेटर म्हणून. त्याच्यावर आपण पहिल्यांदा क्लिक करायचं. इथं सर्चमध्ये तुम्ही फक्त RSI जरी टाकलं तर ते रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स असा ऑप्शन येतो. त्याच्यावर तुम्ही क्लिक करणार. ठीक आहे. हे क्लोज केलं तर इथं खाली तुम्ही बघू शकता हा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स इथे दिसतोय तुम्हाला. तर ह्याची रेंज किती असते, ह्याची रेंज असते इथे मॅक्स 100पासून तर 0पर्यंत, खाली 0पर्यंत असतो. पण तो आपल्याला फक्त दिसतोय 70 ते 30च्या रेंजमध्ये. म्हणजे ही जी लाईन दिसते ते स्टॉकच्या RSIची ही 70च्या 30मध्येच फिरते. कारण की ह्या RSIची सेटिंग जी आहे ती त्या पद्धतीने केलेली आहे. म्हणजे जास्त करून RSI हा 70च्या 30मध्येच फिरत असतो. ज्यावेळेस तो 70च्या वरती जातो त्यावेळेस तो ओव्हरबॉट होतो, किंवा 70च्या खाली जातो त्यावेळेस तो ओव्हरसोल्ड होतो, हे आपण म्हणू शकतो. आता हे RSIच्या सेटिंगमध्ये एकदा तुम्हाला सांगतो. ही सेटिंगमध्ये इथं तुम्ही क्लिक केल्यावर इथं सेटिंगमध्ये इथं दिलेलं असतं RSI अप्पर बँडमध्ये आपण 70 सेट केलं आहे आणि इथं दिलेलं आहे लोअर बँडमध्ये 30 केलेलं आहे. ही सेटिंग तुम्ही चेंज करू शकता. ठीक आहे. त्या पद्धतीने हा जो बँड रेशो आहे हा तुम्हाला इथं दिसतो आहे. हे झालं तुमचं व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन RSIचं. त्यानंतर तुम्हाला थेरी एकदा सांगतो. RSIचा अर्थ आहे की रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. त्याची रेंज आहे 0 ते 100. पण ज्यावेळेस तो 70पेक्षा जास्त जातो त्यावेळेस आपण त्याला ओव्हरबॉट म्हणतो. ओव्हरबॉट म्हणजे त्याच्यामध्ये खूप जास्त आता विक्री झालेली आहे. विक्री झाली याचा अर्थ असा नाही की लगेच तो आता सोल्ड होईल किंवा त्याला आता सेल करतील. पण एक अंदाजे आपण जास्त असं ठरवू शकतो की आता त्याच्यामध्ये विक्री जास्त झालेली आहे, तर त्याच्यामध्ये सावध राहायची गरज आहे. किंवा 30पेक्षा कमी जातो, 30पेक्षा जास्त कमी जातो, त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता की तो आता ओव्हरसोल्ड झाला आहे. ओव्हरसोल्ड म्हणजे झाला आहे याचा अर्थ आहे त्याच्यामध्ये खूप जास्त विक्री झालेली आहे. तर ह्या दोन गोष्टींमुळे आपल्याला काय कळतं 30 आणि 70मुळे एक त्या स्टॉक जो आहे त्या स्टॉकच्या ट्रेंड आपल्याला काय असू शकतो, वरती जाण्याचा किंवा खाली जाण्याचा, ते कळतं. तर RSIचा हा एक फॉर्म्युला असतो. हा फॉर्म्युला काय लक्षात ठेवायची गरज नाही, कारण की जे ट्रेडिंग टर्मिनल आहे त्याच्यावरून तुम्हाला इझिली कळतं की RSIची व्हॅल्यू काय आहे ते. ओके. त्याच्यानंतर एक ह्याच्यामध्ये RSIमध्ये पण एक प्रकार असतो. ठीक आहे. एक RSIचं तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगतो. आपण इथं बघतो ही 70 आणि 30ची लाईन आहे. जेव्हा 70च्या वर गेला आता RSI, परंतु तो वर जात राहिला परत खाली आला आहे, परत थोडा वर गेला आणि खाली आला आहे. ज्यावेळेस तो 70च्या वर जाऊन डबल टॉप सारखा एक पोझिशन बनवतो आणि तिथं रेजिस्टन्स घेतो सारखा, त्यावेळेस आपण समजू शकतो की तो आता डाऊन ट्रेंडमध्ये येऊ शकतो. त्यावेळेस तुम्ही त्या शेअरला शॉर्ट करू शकता किंवा सेल करू शकता. सेम बॉटम साईडला ज्यावेळेस तो खाली येतो आहे याचा अर्थ नाही इथं तुम्हाला बाय करायचं. तुम्हाला वाट पाहावं लागेल. ज्यावेळेस तो डबल बॉटम टाईप काही फॉर्मेशन बनवल त्यावेळेस ह्या पॉईंटला तुम्ही इथं त्याला बाय करू शकाल, तरच तुम्हाला फायदा होईल. फक्त कधीच ही चूक करू नका. 70च्या वर गेला आहे, 70ला टच झालं आहे म्हणजे सेल करायचं आणि 30ला क्रॉस केलं आहे म्हणजे बाय करायचं. ज्यावेळेस तो इथं फॉर्मेशन दाखवेल डबल टॉप किंवा डबल बॉटम, तरच तो डिसिजन तुम्ही घेतलं पाहिजे. त्यानंतर त्याच्या सेटिंगच्याबद्दल तर तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर एक RSIमध्ये एक प्रकार असतो बुलिश आणि बेरिश डायव्हर्जन्स. आता बुलिश डायव्हर्जन्स म्हणजे काय,
डायव्हर्जन्स म्हणजे आपण आता बघितलं की ही प्राईज आहे कोणत्या पण शेअरची. आता मी इथं रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर घेतला आहे, ठीक आहे. त्याची ही प्राईज वर खाली होते, वर खाली होते, पण त्याचा RSI सुद्धा वर खाली होतं. जर ज्या वेळेस एखाद्या शेअरची प्राईस खाली चालली पण त्याचा RSI वर चालला आहे, असं खूप रेअरली होतं, त्यावेळेस त्याला डायव्हर्जन्स म्हणतात. आता लक्षात घ्या, ज्यावेळेस प्राईस खाली चालली आहे पण RSI वर चालला आहे, ज्यावेळेस RSI वर जातो त्यावेळेस त्याला म्हणतात बुलिश डायव्हर्जन्स. आणि ज्यावेळेस प्राईस त्याची खाली चालली आहे, प्राईस त्याची वर चालली आहे आणि RSI खाली चालला आहे, त्यावेळेस त्याला म्हणतात बेरिश डायव्हर्जन्स. आता बुलिश डायव्हर्जन्स आणि बेरिश डायव्हर्जन्स हे ओळखायचे कसं काय, तर त्याच्यासाठी एक तर तुम्हाला ट्रेंड लाईन जे असतात ते चेक करावं लागतात. प्रत्येक 15 मिनटावर, 30 मिनटावर, 1 तासावर, अर्ध्या तासावरती ज्यावेळेस तुम्ही इथं ट्रेंड लाईन टायमिंग सेट करता. आता मी इथं 1 तास टायमिंग सेट करतो आहे, तर तुम्हाला पूर्ण ॲनालिसिस याचं करावं लागतं की बाबा कुठून कुठपर्यंत लाईन प्राईस खाली गेली आहे, RSI त्याचा वरती गेला आहे का, हे तुम्हाला पहिले ॲनालिसिस करावं लागायचं. पण आता ती गरज नाही. आता ऑलरेडी इंडिकेटर त्याच्यासाठी आहे RSI डायव्हर्जन्स म्हणून. त्यासाठी ज्या पद्धतीने आपण RSI सिलेक्ट केले त्या पद्धतीनेच RSI डायव्हर्जन्स हे आपण सिलेक्ट करू. इथं RSI डायव्हर्जन्स म्हणून ज्यावेळेस आपण याच्यावर क्लिक करतो त्यावेळेस हे जे सॉफ्टवेअर आहे ते तुम्हाला ऑलरेडी बुलिश डायव्हर्जन्स कुठं झालं आहे आणि बेरिश डायव्हर्जन्स कुठं झालं आहे हे सांगून देईल. आता इथं बघा, इथं त्यांनी दाखवलं आहे बुलिश डायव्हर्जन्स. म्हणजे काय झालं आहे, प्राईस इथून ह्या रिलायन्सची प्राईस इथून इथपर्यंत खाली पडली, पण RSI डायव्हर्जन्समध्ये काय दाखवलं आहे तुम्हाला की इथं बुलिश डायव्हर्जन्स आहे. म्हणजे याचा अर्थ काय, प्राईस आता वर जाणार आहे. आणि तुम्ही जर बघितलं प्राईस त्याची वर गेली. त्यानंतर परत इथं डायव्हर्जन्स दिला आहे. इथं कसा डायव्हर्जन्स दिला आहे, जर इथपासून तर इथपर्यंत तुम्ही चेक केलं तर त्याची प्राईस खाली गेली, पण RSI जर तुम्ही चेक केला, RSI त्याचा इथपासून तर इथपर्यंत RSI त्याचा वर गेलेला आहे. त्यानंतर त्याची प्राईस वर गेली होती. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक टाईम फ्रेमवरती, प्रत्येक स्टॉकवरती ज्यावेळेस तुम्ही रिसर्च करता, स्टडी करता, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येतं की कोणता स्टॉक कोणत्या टाईम फ्रेमला सूट होतो आहे. इवन स्टॉकच नाही, निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये कोणत्या टाईम फ्रेमवरती आपण RSI किंवा RSI डायव्हर्जन्स हे बघितले पाहिजे. हे दोन्ही गोष्टी तुम्ही ॲनालिसिस करून, बॅक टेस्टिंग करूनच समजल्या पाहिजे. फक्त एका सिंगल इंडिकेटरवर कोणतं डिसिजन घेऊ नका. डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला मल्टिपल ऑफ इंडिकेटर सिलेक्ट करावं लागतात आणि ते मल्टिपल ऑफ इंडिकेटरचं सेशनसुद्धा मी नंतर घेईल. सध्या इनिशियली फक्त स्टेप बाय स्टेप एक इंडिकेटर काय असतात ते समजून घ्या. ओके. आणि एक गोष्ट ह्याच्यामध्ये डायव्हर्जन्सची सुद्धा थेरी आहे, तुम्ही ते बघू शकता. प्राईस आणि RSI वेगळ्या दिशेने जातात तेव्हा त्याला डायव्हर्जन्स तयार होतो. बुलिश डायव्हर्जन्स कधी होतो, ज्यावेळेस प्राईस ही कमी होते आणि RSI वर जातो, मग त्यावेळेस वर जाण्याची संकेत असतात. आणि बेरिश डायव्हर्जन्स कधी होतो, ज्यावेळेस प्राईस वर जाते आणि RSI खाली जातो, त्यावेळेस खाली जाण्याचे संकेत असतात. ही आहे बुलिश डायव्हर्जन्स आणि बेरिश डायव्हर्जन्सची माहिती. इथं पिक्चरमध्ये सुद्धा बघू शकता, इथं प्राईस वर गेली पण RSI खाली येतो आहे. मग कालांतराने काय झाले, प्राईस खाली आली. इथं काय झालं, प्राईस खाली गेली पण RSI वर गेला आहे. मग थोड्या दिवसांनी काय झालं, त्याची प्राईस वर गेली. मग ह्या माहितीच्या आधारे तुम्ही काही डिसिजन तुमचे घेऊ शकता ट्रेडिंगमध्ये. फक्त कधीच एका डिसिजनवर आणि बॅक टेस्टिंग केल्याशिवाय कोणते डिसिजन घेऊ नये. थँक्यू.